माननीय पंतप्रधान महोदयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेनुसार संपूर्ण भारत देशातून सन 2025 अखेरपर्यंत क्षयरोगाला हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे। त्या अनुषंगानं राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत देशातील 347 उच्च प्राथमिकता असलेल्या जिल्ह्यांमध्ये 100 दिवसीय क्षयरोग मोहीम निक्षय शिबिरे आयोजित करण्याची योजना केंद्रीय आरोग्य व कुक मंत्रालय यांनी तयार केली आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। यामध्ये सोलापूर मनपा कार्यक्षेत्राची निवड करण्यात आलेली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री नवी दिल्ली यांच्या हस्ते दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी सदर मोहिमेचा संपूर्ण देशामध्ये शुभारंभ करण्यात आला। सदर अभियानामध्ये सोलापूर मनपाकडील केंद्राच्या कार्यक्षेत्रातील अति जोखमीच्या गटामधील झोपडपट्टीतील रहिवासी, 60 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील नागरिक, मधुमेह बाधित व्यक्ती, धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, BMI 18 पेक्षा कमी असलेल्या व्यक्ती, मागील 5 वर्षाचे क्षय रुग्ण व मागील 2 वर्षाच्या क्षय रुग्णाच्या सानिध्यातील व्यक्ती, विडी कामगार, टॉवेल कामगार, ऊसतोड कामगार व साखर कारखान्यातील कामगार तसेच इतर औद्योगिक कारखान्यामध्ये काम करणारे कामगार इत्यादींची क्षयरोग विषयक तपासणी पुढील 100 दिवसात करण्याची आहे, जेणेकरून क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करून क्षयरोगाचा प्रसार कमी करण्याचा आहे। 100 दिवसीय क्षयरोग मुक्त मोहिमेचा प्रचार व प्रसार निक्षय वाहनातून करण्यात येणार असून आकाशात फुगे सोडून सदरचे वाहन मार्गस्थ करण्यात आले। शहर क्षयरोग केंद्राकडील सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। एक 20 वर्षाचा मुलगा आहे, तो मुलगा 15 दिवस ताप आणि खोकल्याने त्रस्त आहे। मग तो दवाखान्यात जातो, डॉक्टर तपासतात, त्याला सांगतात तुला आमच्या रक्ताची तपासणी करून सांगतात। रक्ताची तपासणी करतात, त्याला टायफॉइड झालेला असतो। टायफॉइड समजतो ना? टायफॉइडच्या अनुषंगाने पुढचे 20 दिवस त्याला औषध उपचार केला जातो, परंतु त्याचा ताप आणि खोकला राहत नाही। मग पुढची पायरी म्हणून जसे की डॉक्टरांनी सांगितलं ना, त्याला एक्सरे करायला सांगतात। एक्सरे काढला जातो, त्यात असं निघतं की त्याच्या फुफ्फुसामध्ये पाणी झालंय। फुफ्फुस समजतं? आणि मग ते फुफ्फुसातलं पाणी काढण्यासाठी टॅपिंग नावाची एक पद्धत असते, डॉक्टर शब्द टॅपिंग करतात।